नमस्कार मंडळी. मी नारायण सुभाष थोरे. कमी खर्चाची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज आपण दशपर्णी अर्क कसा तयार करायचा ते आपण बघणार आहोत आणि कशापासून तयार करू शकतो याची माहिती मी आपल्याला सांगणार आहे आणि प्रत्यक्षात दाखवणार सुद्धा पण आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला डॉक्टर कृष्णचंद्र साहेब यांचं NWDC कवच याचे 5 लिटर द्रावण घ्यायचे आहे. दशपर्णी अर्क म्हणजे आणि दशपर्णी अर्क त्याच्यासाठी आपल्याला काही पानं लागणार आहेत 10 झाडांची. तर ती 10 झाडांची पानं सुद्धा घ्यायची आहेत. तर ते कोणत्या झाडाची पानं घ्यायचे आहेत तर ते तुम्हाला दाखवतो. ज्या झाडाला जनावर खात नाही अशा झाडाची, म्हणजे बैल गाय ज्या झाडाची पानं खात नाही का ते पानं आपल्याला घ्यायची आहेत. तर आपण इथं पानं घेतलेले आहेत. तर हे आपण पाहू शकतो. जवळ हे आहे पहा वडाचं पान, एक दुसरा लिंबाचा पाला, हे जास्वंदीची पानं, हे बेलाचे पानं, हे सीताफळीचे पानं, हे कनाऱ्याचे पानं, ते जांभळीचे पान आहेत, आणि हे चाफ्याचे पान आहेत, आणि हे पांढऱ्या रुटीचे पान आहेत, आणि हे जास्वंदाचे. तर हे असे पानं हे पूर्ण दुधाचे पानं आहेत. रूट आसन, वडाचं आसन, याला पूर्ण चीक आणि दूध असतो. त्याच्यात टॉक्सिन असतं, म्हणून हे पानं आपल्याला घ्यायचे. तर हे आपण पानं जे घेतलेले आहेत याला आपण या बकेटामध्ये बारीक वाटून घेणार आहोत. नाही तर मिक्सरमध्ये पण वाटले तरी चालतील. याला बारीक वाटून घेतल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला NWDC कल्चर हे 5 लिटर कॅन्डीमध्ये जे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे द्रावण टाकायचं आहे. पानाचा रस. तर याचा पानाचा रस काढून घेऊ आपण आणि नंतर त्या कॅन्डीमध्ये टाकून देऊ. तर हे आपण बारीक करून घेणार आहोत. त्याला हे असं कुटून घ्यायचं. हे आपण अगोदरच कुटून ठेवलंय, व्हिडिओ मोठा होईल म्हणून. हे असं कुटून घ्यायचंय. तर याच्यामध्ये कवचचा काय रोल आहे, कवच काय करतं ते आपण तुम्हाला सांगतो. पहा, हे 10 पानाचा जे अर्क आहे याला NWDC कवच या पानाला रस काढायचं काम कवच हे करणार आहे, आणि पाण्यामध्ये हे मिक्स करतं. ते पाण्यामध्ये मिसळण्याचे काम NWDC कवच याचे असते. आणि हे टॉक्सिन जे असतं दूध आपल्याला फवारणीतील कीटकनाशकाचं काम करत असतं. तर हे आपण आता या कॅन्डीमध्ये टाकणार आहोत. याच्यात कवचचं द्रावण आपण अगोदरच घेतलेलं आहे. आणि आता हे कुटलेला पाला जे हे पूर्ण टाकणार आहोत आपण. तर याच्यामुळं काय होतं, कवचमुळं जास्त जे चिकट द्रावण असतं ते याच्यातून निघण्यासाठी कवच काम करतं.
हे आता आपण पूर्ण याच्यामध्ये टाकलेलं आहे. इकडं माग हे आता पूर्ण टाकलेलं आहे. याला 20 दिवस असंच याला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर याला गाळून घेऊन कापडामध्ये गाळायचं आहे आणि दुसऱ्या कॅनमध्ये भरून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे पंपाला 250 ml पर पंपाला 15 लिटरच्या पंपाला वापरायचं आहे. तर याच्या वापरण्याने आपले कोणताही रोग असू द्या, थ्रिप्स, आळी, मावा, तुडतुडे याचा कायमचा बंदोबस्त होणार आहे. तर हे बऱ्याच व्हिडिओमध्ये आपल्याला सांगतात की दर्शपणी अर्क बनवायला मिरची, लसूण, अद्रक याचा वापर करावा. पण त्याचा जर वापर आपण केला तर आपल्याला ते खर्चिक राहणार आहे. त्याच्यामुळं ते आपल्याला परवडणार नाही. हे जे NWDC कवच पासून आणि दशपर्णी 10 झाडाच्या पाल्यापासून जे तयार करणार आहोत आपण, तर याचा रिझल्ट एकदम चांगला आहे आणि हे त्याच्यापेक्षा स्वस्तात आहे. स्वस्तात म्हणल्यापेक्षा हे बगर खर्ची आहे. याला 1 रुपयाही खर्च लागत नाही. त्याच्यामुळे मी पण वापरतो, तुम्ही पण वापरा. आता कसं डॉक्टर साहेब म्हणतील तसं. डॉक्टर साहेबाची आहे साथ, करू खर्चावरती मात.